जे नियमबाह्य पैसे यांनी दिलेले आहेत ते 17-18 मध्ये 21,24,512, 18-19 मध्ये 16,21,133, 19-20 मध्ये 71 लाख आणि 20-21 मध्ये 79 लाख ही वसूल पात्र रक्कम ठरती। ज्यांनी ज्यांनी हे सगळे घोळ केलेले त्यांना हे पैसे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला भरणा करावा लागतो। 17-12 म्हणजे मागच्या वर्षीच्या 11व्या किंवा 12व्या महिन्यापासून मी ह्या युनिव्हर्सिटी म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांची लेखा परीक्षणाची मागणी केली होती। त्याच्यासाठी मला बराच खटाटोप करावा लागला आणि छत्रपती संभाजीनगरहून ते मी लेखा परीक्षणाचे अहवाल प्राप्त केले। त्याच्यानंतर मग मी बरेच भयंकर लेखाक्षेप होते त्याच्यात, म्हणजे गंभीर स्वरूपाचे आहेत। घोटाळे कसे करतात, अनियमितता कशी करतात, मनमानी शासनाचा पैसा म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा पैसा हे चुकीच्या मार्गाने कसे खर्चतात या संदर्भात सगळे मी हे लेखा परीक्षण अहवाल बघितल्यावर माझ्या लक्षात आलं। त्याच्यानंतर मग मी दिनांक 28/1/2026 ला कुलसचिवांना एक पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर त्यांना विचारलं की हे लेखा आक्षेप पूर्ण झालेले आहेत का। तर 17-18 पासून हे आजपर्यंत समजा जवळपास 8 वर्ष झाले। आतापर्यंत जितके लेखा आक्षेप निघालेले ते कुठल्याही लेखा आक्षेपावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही। सदरील लेखा आक्षेप हे सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालय जुनं औरंगाबाद होतं, आताचं छत्रपती संभाजीनगर विभागाने केलेलं आहे। त्याच्यानंतर मग मी त्यांना 28/1 ला पत्र पाठवलं आणि एकूण लेखा आक्षेप जितके पेंडिंग आहेत तितक्या सगळ्यांची मी त्यांना माहिती दिली व ह्याच्यावर काय कारवाई झाली ह्याची विचारणा केली। त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडून कुठलीही कारवाई झालेली नाही आणि वेळोवेळी आम्ही त्यांना पत्र पाठवतोय। म्हणजे हे पत्र 25-30 एप्रिल पर्यंत हे सगळे लेखा आक्षेप क्लिअर होतील असं त्यांना वाटतंय, पण मला नाही वाटत। जी गोष्ट 8 वर्षात झाली नाही ती आता ह्या 2 महिन्यात काय होईल। 30 एप्रिलला च्या नंतर 1 मे ला महाराष्ट्र दिन आहे आणि 2 तारखेला मनसेचा दिन आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाबद्दल। कारण की ह्याबद्दल आंदोलन मला करावंच लागेल, तीव्र आंदोलन करावं लागेल, त्यावेळेस यांना समज येईल आणि त्या हिशोबानं त्याच्यावर कार्यवाही होईल असं मला वाटते। आता की शासनाची कुठली खरेदी जर आपल्याला करावी लागत असेल तर ही जेम पोर्टलवरून करावी लागते असा शासन निर्णय आणि ते बंधनकारक आहे। ह्यांनी सबसेल जेम पोर्टलला बाजूला ठेवून बायपास करून स्वतःच्या मनमर्जीनं सगळे सामान खरेदी केलेले आहे। त्या लेखा परीक्षण अहवालात तुम्हाला सगळ्यांना दिसतील। दुसरा महत्वाचा विषय की एखादं देयक ज्यावेळेस आपण कोणाला देतो आताच्या सध्याच्या नियमाप्रमाणे की त्यांचा 2% जीएसटी आणि 2% इन्कम टॅक्स हा कपात करून त्याला उरलेलं देयक द्यायला पाहिजे, असंही कुठेही झालेलं नाही। त्यांना पूर्ण देयक देण्यात आलेली आहे। ह्या संदर्भात मी जीएसटी विभाग आणि इन्कम टॅक्स विभाग ह्या दोघांनाही तक्रार देणार आहे की हा सगळा घोळ काढा आणि ह्यांच्याकडून रिकव्हरी करून घ्या। ह्याला दोषीचे जे देयक देणारे जे कोणी अधिकारी कर्मचारी तिथले आहेत हे त्या गोष्टीला दोषी आहेत असा माझा समज आहे। म्हणजे ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे की समजा राहायला जर आपण क्वार्टर दिले कर्मचाऱ्यांना तर त्यांना एचआरए देण्याची गरज नाही, म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स क्वार्टर मध्येही राहतात आणि एचआरएचं सुद्धा बेनिफिट घेतात, अशा सुद्धा ह्याच्यात गोष्टी आहेत। त्याच्यानंतर 2020-21 मध्येच की एखादं समजा कोणी प्रॉडक्ट तयार केलं शेतीविषयक, काही मशीन तयार केली, ट्रॅक्टर छोटं मोठं जे काही आहे ते, आणि ते तपासणीसाठी त्याला अप्रूव्हल घेण्यासाठी ते आपल्या युनिव्हर्सिटीत पाठवतात इंजिनिअरिंग विभागाकडे आणि मग त्याच्यावरती सगळी तपासणी होते की ते व्यवस्थित काम करतंय का, सगळं व्यवस्थित आहे का, आणि त्याला मग अप्रूव्हल दिलं जातं की बाबा तुम्ही आता हे तयार करून मार्केटमध्ये तुम्ही ही गोष्ट विकू शकता, बरोबर आहे। पण तशा ज्या गोष्टी आलेल्या आहेत तर त्याच्यावर रॉयल्टी घ्यावी लागते। त्याची जी किंमत आहे समजा 5 लाख 10 लाख जी काय आहे त्याच्यावर रॉयल्टीचा दर ठरलेला आहे, 1%, 1.5%, कशावर 2%। तर ही रॉयल्टी सबसेल त्यांनी घेतलेलीच नाहीये। म्हणजे झालं तर झालं, युनिव्हर्सिटीचं नुकसान होऊ द्या, म्हणजे काहीतरी त्याच्याकडून 5-50 हजार 1 लाख रुपये घ्यायचे, ती रॉयल्टी माफ करून टाकायची त्याला, म्हणजे नियमबाह्य रॉयल्टी ही घेतली नाही त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांना सबसेल ते सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे। या रॉयल्टीची पण वसुली ही झालीच पाहिजे। म्हणजे त्याच्यानंतर लाखाच्या वर बिल उचलणारे लोक
म्हणजे तर मला मला असं वाटतं की ज्यांचं जीएसटी आहे तशाच लोकांना आपण कॉन्ट्रॅक्ट देतो आणि त्यांनाच बिल देतो. तसं न करता हे जीएसटी धारकच नाहीयेत कोणी ज्यांना ह्यांनी बिलं दिलेले आहेत. जवळपास 35 ते 40 लाखाचे बिलं ह्यांनी त्यांना दिलेले आहेत. दुसरं म्हणजे नियमात न बसता विमानाने प्रवास केलेला आहे. म्हणजे विमानाने प्रवास प्रवास करणे आणि म्हणजे त्याचं फर्स्ट क्लास जे काही त्याचा कॅटेगरी असती त्याचं तिकीट तुम्हाला आहे. पण तेही विषय सगळ्या कुलगुरूंना लागू आहे. तर कुलगुरूंच्या खाली जे आहेत कंट्रोलर वगैरे जे कोणी त्यांनी नियमबाह्य गरज नसताना जिथं रेल्वेनं आपण जाऊ शकतो, शासनाचं धोरण असतं की जिथं रेल्वेनं जाऊ शकतो, जिथं वाहनाने जाऊ शकतो, तिथं विमानाने जायची गरज नाही. पण ह्यांनी युनिव्हर्सिटीच्या पैशावर अक्षरशः आईस केलेली आहे.